सोशल मीडियावर काल दिनांक 23 मे पासून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यामध्ये कुंभार समाजाच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आणि काही गुंडांनी त्यांचे घर जेसीबीने पाडून त्यांना बेघर केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। ही बाब सामान्य नाही, कारण केंद्रीय मंत्री असलेले माननीय रावसाहेब दानवे आणि आमदार असलेले माननीय संतोषराव दानवे यांच्या गावातील हा प्रकार आहे आणि त्यांचे नावही व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहे। याबाबत बोलणे आणि प्रशासनाला चौकशी करण्यास भाग पाडणे त्यांचे नैतिक कर्तव्य नाही का? हे दहशत माजवणारे गुंड कोण? कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडत आहे? या गरीब कुटुंबाला सतत त्रास का दिला जातो? अशा किती कुटुंबांना त्या गावामध्ये त्रास होतोय? मंत्री आणि आमदार त्या गावातले रहिवासी असताना या लोकांना न्याय का मिळत नाही? गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित लोक हे काय करतात? या कुटुंबाला न्याय का मिळवून देत नाही? ज्या कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले ते राजीखुशीने करण्यात आले किंवा दहशतीने, त्यांच्या जागेवर जे बांधकाम आहे त्या बांधकामामध्ये सध्या कोण राहतंय? त्या कुटुंबांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून का उठवण्यात आलंय? सर्वांना जागेचा मोबदला देण्यात आला का? कोणत्या प्रकल्पासाठी इतर कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले? कोणता प्रकल्प म्हणून त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले? कोणत्या फंडातून करण्यात आले? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे असून सतत या कुंभार समाजाच्या कुटुंबाला त्रास का दिला जातो? ते त्या गावचे नागरिक नाहीत का? या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांचे घर असलेली जागा कोणाला आणि का हवी आहे? आपल्या गावातील एका गरीब कुटुंबाला अशा पद्धतीने त्रास होत असताना केंद्रीय मंत्री आणि आमदार न्याय मिळवून देण्याचे त्या दहशतवादी गुंडांना शासन करण्यासाठी प्रयत्न करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य नाही का? एक दोन वेळेस हा प्रकार घडून गेलेला आहे। गावातील अनेक कुटुंबीय याबाबत नाराज आहेत। प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित गरीब कुटुंबाला तसेच त्या गावामध्ये नाराज असलेल्या बाकी कुटुंबांना सुद्धा न्याय द्यावा। दहशत पसरवणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या लोकांना शासन व्हावे ही रास्त अपेक्षा त्या गावासह संपूर्ण मतदारसंघातील लोकांची आहे। संबंधित गरीब कुटुंबाला न्याय मिळेल, प्रशासन व्यवस्थित चौकशी करेल असा विश्वास बाळगण्यास काही हरकत नाही। पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर नग्न आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। जवखेडा खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मित्रांनो, रात्री जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड, सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री 12 ते 2च्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे। इकडे काय आणि हा माझा भाऊ आहे, याला त्या टाकीपाशी नेऊन मारहाण केलेली आहे। माझ्या आईला मारलं, त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडोत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ पिस्तूल, तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते। आणि भाऊ आणि दादाचा रावसाहेब दानवेचे माणसे म्हणून सनी 1 मिनिटात आम्ही बोलतो। व त्यांनी कशा प्रकारे या घराची नासधूस झाली तुम्ही बघू शकता। व आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून नेलेले आहे। आणि या पडद्यामागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या इकडे तर ही रोडमध्ये आमची रोडमध्ये घर होतं। हे आम्ही मिड पॉईंट पासून 12 मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं। म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं 104/4 स्क्वेअर फूट। तर आमची उरीत जागा ही 741 स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती। त्याचं हे घर होतं सिमटी मकान। व PWD अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं। त्या स्वतः त्या वाटलं की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना। व हे बघू शकता आमच्या घराची नासधूस केली आहे। पडद्यामागचा सूत्रधार केंद्रीय रावसाहेब दानवे व संतोष दानवे, त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा। आणि या भाडोत्री गुंडांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता। व सगळ्यांना मी विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही 10 वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या। आज जोडून विनंती, आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आमचे कपडे पुरा संसार आमचा उद्ध्वस्त झालेला आहे। एक तर आम्हाला मारून टाका, एक तर आम्ही फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं मी जाऊन फाशी घेतो। एक तर त्याच्यावर FIR दाखल करा रावसाहेब दानवेवर व नाही तर आम्हाला एक तर मारून टाका। दानवे इथं रात्री घडलेल्या
12 ते 12:30च्या दरम्यान जी घटना घडली त्या घटनेमध्ये आमचे घर जे उद्ध्वस्त झालं त्याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला पोलीस अधीक्षक साहेबांना मी बोललो, अहिरे साहेबांना, त्यांनी आम्हाला तशा प्रकारचं आश्वासन दिलं की आम्ही पुढील कारवाई करून आम्ही FIR दाखल करू. संध्याकाळपर्यंत FIR ते दाखवून व्हेरिफिकेशन करून करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. माझा भाऊ तुकाराम संत्रे, आई विमलबाई संत्रे आणि मी स्वतः आमच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा जीवितहानी प्रकारचा हल्ला झाल्यास किंवा याला सर्वस्वी जबाबदार जालना पोलीस, हसनाबाद पोलीस स्टेशन व भोकरदन पोलीस स्टेशन हे सगळे जिम्मेदार राहतील. यांची सर्वस्वी जबाबदारी राहील. गाव माझा न्यूज करिता भरत लहाने, जालना.